नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की जर मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये तुमच्याकडे खूप मोठा डेटा असेल तर त्याला कशा प्रकारे आपण PDF मध्ये कन्वर्ट करू शकतो, तेही फक्त आणि फक्त एका पेजमध्ये. ओके, जस्ट बघू शकता आपल्याकडे एवढा मोठा डेटा आहे. एकूण जर टोटल विचार करायला गेला तर 74 रोचा डेटा आहे आणि कॉलमचा जर विचार करायला गेला तर AT, ठीक आहे, A पासून जो ए पासून Z पर्यंत आपले सगळे कॉलम संपतात. त्याच्यानंतर A पासून A1 A B AC असं सुरू होतो. तर AT पर्यंत आपला डेटा आहे टोटली. तर खूप मोठा डेटा आहे मित्रांनो. आता या डेटाला आपण कशा प्रकारे एका PDF मध्ये म्हणजे एका पेजमध्ये, PDF मध्ये तर नॉर्मली कन्वर्ट होतोच, परंतु सिंगल पेजमध्ये पूर्ण डेटा मावणार आणि एकही शब्द जो आहे तो तुमचा फाटणार नाही. ठीक आहे, तर पूर्ण ऑल डेटा कशा प्रकारे आपण सेट करू शकतो ते मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, आता जर डेटा बघायला गेला किती आहे तर तुम्हाला समजत असेल मित्रांनो. ठीक आहे, हा पहिला पेज असतो, दुसरा पेज आणि तिसरा पेज. ठीक आहे, 3 पेजवरती डेटा येत आहे आणि उभा जरी बघायला गेला तरी पण 3 पेजवरती डेटा येत आहे. जर तुम्ही प्रिंट प्रिव्ह्यू बघाल, मी इकडे प्रिंट प्रिव्ह्यू दाखवतो तुम्हाला, तर 9 पेजेसवरती हा डेटा जात आहे. आपण त्याला एका पेजमध्ये कन्वर्ट करणार आहोत विदाऊट कोणताच काही फाटणार नाही वर्ड्स. ठीक आहे, बघा काय करायचं सिम्पली. हा आपला डेटा आहे. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, फाईलमध्ये जायचं. आता PDF काढण्यासाठी आपण एक्सपोर्टवरती क्लिक करतो, परंतु एक्सपोर्ट न करता आपल्याला करायचं आहे त्याचा प्रिंट. ओके, आता प्रिंटमध्ये गेल्यानंतर तुमचा जो कोणता तुमच्याकडे प्रिंटर असेल तो तुम्हाला इथे दाखवणार, परंतु आपल्याला करायचं आहे मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू PDF. ठीक आहे, याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर इकडे काही ऑप्शन्स दिसून येतील. इकडे काही तुम्हाला छेडायचं नाही आहे. सिम्पल सगळ्यात खाली तुम्हाला दिसेल नो स्केलिंग. ठीक आहे, तर इकडे बघा तुम्हाला 9 पेजेससुद्धा दिसतात मित्रांनो. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, नो स्केलिंग जो आहे इथे तुम्हाला जायचं आहे. आता इथे काही ऑप्शन्स आहेत. फिट शीट ऑन 1 पेज, म्हणजे पूर्ण शीट जी आहे ती तुम्हाला एका पेजवर सेट करायची आहे. दुसरा ऑप्शन आहे फिट ऑल कॉलम्स ऑन 1 पेज, म्हणजे सगळे कॉलम जे आहेत ते 1 पेजवरती येणार आणि रो जे आहे ते दुसऱ्या तिसऱ्या पेजवरती जाणार, तुमचा डेटा जेवढा असेल तेवढा. त्याच्यानंतर फिट ऑल रोज ऑन 1 पेज, म्हणजे काय, सगळे जे रो आहेत ते 1 पेजमध्ये येणार आणि कॉलम जे ते तुमचे वाढत जाणार. तर आपल्याला कुठला डेटा पाहिजे आहे, तर आपल्याला ऑप्शन पाहिजे आहे फिट शीट ऑन 1 पेज, म्हणजे सगळं काही डेटा जो आहे तो एका पेजमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. तर 1 पेजवरती आपण केलेला आहे. ठीक आहे, इकडे तुम्हाला आला असेल 1 of 1. ठीक आहे, आपला डेटा अशा प्रकारे अरेंज झालेला आहे. सिम्पल तुम्हाला प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. घाबरू नका, प्रिंट नाही निघणार आहे, सेव्ह होणार आहे. ओके, प्रिंटवरती मी क्लिक केलं. आता काय आपल्याला लोकेशन विचारतं की आपल्याला कुठे सेव्ह करायचं आहे, तर मी केलं डेस्कटॉपवरती आणि नाव दिलं लॉंग डेटा. ठीक आहे, लॉंग डेटा किंवा तुम्हाला सपोज जे काही नाव द्यायचं असेल ते नाव द्या. इकडे PDF डॉक्युमेंट खाली असायला पाहिजे. सेव्हवरती क्लिक करा. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर काही सेकंद वेळ घेणार मित्रांनो. त्याच्यानंतर आपले PDF जे आहे ते आपल्यासमोर तुम्हाला दिसून येईल. सिम्पल, आता बघा सेव्ह झालेला आहे. मिनिमाइज करून घ्या. इकडे तुम्हाला तो लॉंग डेटा नावाचं बघा, आता लॉंग डेटा नावाची PDF क्रिएट झालेली आहे किंवा तुम्ही जो काही नाव दिलं असेल त्या नावाची PDF क्रिएट होईल. सिम्पल मी त्याला ओपन केलेलं आहे. आता डबल क्लिक केलं मी, ओपन करूया. आपण त्याला काय दिसते आपल्याला ते आपण बघणार आहोत. ओके, ओपन केला. आता आपल्याला बारीक बारीक जरी दिसत असेल, परंतु जसं मी आता झूम करतोय, ठीक आहे, झूम केल्यानंतर बघू शकता मित्रांनो काहीच डेटा जो आहे तो एकही फाटलेला नाही आहे. पूर्ण जे आहेत शब्द ते क्लिअर टू क्लिअर दिसत आहे. जसं रजिस्ट्रेशन नंबर असेल, ॲडमिशन डेट, ट्रेनिंग नेम. ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपण कितीही झूम केला, कितीही बारीक केला तरी पण आपल्याला काहीच जो डेटा आहे तो फाटलेला दिसणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही PDF काढून कुठल्याही ठिकाणी अपलोड करू शकता. तुम्हाला वेबसाईटवरती अपलोड करायचं असेल, कुठला फॉर्म भरताना असेल, किंवा तुमच्या शाळेची जर तुम्ही ॲज अ प्रिन्सिपल किंवा टीचर म्हणून वर्क करत असाल, किंवा इतर कोणत्याही क्लरिकल कामामध्ये जर तुम्ही क्लर्क वगैरे असाल कुठल्या ऑफिसमध्ये आणि तुम्हाला मोठा डेटा जर तुमच्या समोरच्या डेस्कवरती पाठवायचा आहे तर हा एक ऑप्शन खूप चांगला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.